नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनो, बंधू आणि भगिनींनो, मागच्या तासिकेला आपण प्रयोग आणि प्रयोगाची उदाहरणे, प्रयोगाचे प्रकार आपण अभ्यासले. आजच्या तासिकेला आपण अलंकार, एक खूप महत्त्वाचा हा मराठी व्याकरणामधला भाग आहे आणि नक्कीच अलंकार या पाठावर किंवा या विभागावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर आज आपण अलंकार म्हणजे काय आणि अलंकाराचे जे काही प्रकार आहेत ते आपण अर्थानुसार आणि शब्दानुसार बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण अलंकार म्हणजे काय ते समजून घेऊया. भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्यास अलंकार असं म्हटलं जातं. जसं आपला मानवाला आपलं शरीराचं सौंदर्य खुलवण्यासाठी आपण दागिन्याचा वापर करतो, दागिने वापरून आपण आपलं सौंदर्य खुलवतो. अलंकार म्हणजे एक प्रकारचा दागिनाच आहे. जसं आपलं स्वतःचं सौंदर्य खुलवण्यासाठी आपण दागिन्यांचा वापर करतो आणि आपलं सौंदर्य खुलवतो, त्याच प्रकारे आपल्याला भाषेचं सौंदर्य खुलवण्यासाठी आपण काही शब्दांचा वापर करतो. ते शब्द म्हणजेच त्या ठिकाणी काय असतात? अलंकार असतात. ते भाषेचे अलंकार. आपण जे घालतो ते दागिने म्हणजे ते आपल्यासाठी अलंकार आहेत. तर अलंकाराचे या ठिकाणी दोन मुख्य प्रकार पडतात. एक आहे शब्द अलंकार आणि दुसरा आहे अर्थ अलंकार. शब्दामुळे जेव्हा भाषेचं सौंदर्य वाढतं तेव्हा त्याला म्हणायचं शब्द अलंकार आणि अर्थामुळे जेव्हा भाषेचं सौंदर्य वाढतं तेव्हा त्याला म्हणायचं अर्थ अलंकार. तर अशा प्रकारे शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. आता यांचे सुद्धा जे प्रकार आहेत ते आपण अभ्यासूया. आपण सुरुवात करूया. पहिलं अलंकार समजण्यापूर्वी आपल्याला दोन शब्द खूप महत्त्वाचे आहे. एक आहे उपमेय आणि दुसरा आहे उपमान. कारण उपमेय आणि उपमान समजल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी पुढच्या अलंकाराचे प्रकार आपल्या लक्षात येणार नाही. ज्याची तुलना होते बघा, म्हणजे त्या वाक्यामध्ये जेव्हा आपल्याला वाक्य दिलं जातं त्या वाक्यामध्ये तुलना केली जाते. ज्याची तुलना होते ते उपमेय आणि ज्याच्याशी त्याची तुलना होते ते आहे उपमान. तर उपमेय काय आहे? उपमेय म्हणजे ज्याची तुलना होते ते उपमेय. म्हणजे माझी तुलना होत आहे, एखाद्या वाक्यामध्ये माझी तुलना होत आहे तर त्याला म्हणायचं काय? म्हणायचं उपमेय. आणि ज्याच्या सोबत माझी तुलना केली जाते ते असतं उपमान. लक्षात, ज्याची तुलना होते ते उपमेय आणि ज्याच्याशी त्याची तुलना होते ते असतं उपमान. एक उदाहरण बघूया आपण. हे दूध अमृतासारखे गोड आहे. एक वाक्य घेतलं आपण. बघा, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं उपमेय समजलं पाहिजे, उपमान समजलं पाहिजे. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला ज्याची तुलना केली जात आहे ते असतं उपमेय आणि ज्याच्याशी त्याची तुलना केली जाते ते असतं उपमान. मग हे दूध अमृतासारखे गोड आहे. बघा, दूध, मग दुधाची तुलना केली जात आहे म्हणून दूध हे उपमेय आहे आणि दुधाची तुलना कोणासोबत होत आहे? तर अमृतासोबत होत आहे. दूध हे अमृतासारखे गोड आहे. मग दुधाची तुलना अमृतासोबत होते. तुलना कोणाची होते? दुधाची. मग दूध आहे उपमेय आणि मग दुधाची तुलना ज्याच्यासोबत होते तो कोण आहे? तर तो आहे अमृत. मग अमृत आहे उपमान. अशा प्रकारे वाक्यामध्ये ज्याची तुलना होते ते उपमेय आणि ज्याच्याशी तुलना होते ते उपमान. जर तुम्हाला उपमेय आणि उपमान समजले असेल तर आपण आता पुढचा आपले जे काही प्रकार आहे त्या प्रकाराला सुरुवात करूया. अनुप्रास अलंकार. पहिला प्रकार बघूया आपण. अनुप्रास अलंकार. जेव्हा वाक्यात एखादं अक्षर किंवा वर्ण वारंवार किंवा पुन्हा पुन्हा येत असेल तेव्हा त्या ठिकाणी तो जो अलंकार असतो म्हणजे त्या शब्दाचा त्या ठिकाणी सौंदर्य खोलवण्यासाठी, त्या वाक्याचं सौंदर्य खोलवण्यासाठी या ठिकाणी एखादा अक्षर किंवा एखादा वर्ण रिपीट पुन्हा पुन्हा वारंवार येत असेल तर समजून घ्यायचं तो कोणता अलंकाराचा प्रकार आहे? अनुप्रास अलंकाराचा प्रकार आहे. उदाहरणार्थ, गडद नीळ नीळ नळ जळ जमुना भरली. तर या ठिकाणी या वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर अळ, इथळ 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 अशा प्रकारे या ठिकाणी ळ हे जे अक्षर आहे किंवा वर्ण आहे हा वारंवार आलेला आहे. जर वाक्यामध्ये अशा प्रकारे एखादा वर्ण किंवा एखादा अक्षर पुन्हा पुन्हा आला असेल तर अशा प्रकारे या वाक्याचा जो प्रकार आहे तो आहे अनुप्रास अलंकार. समजलं सर्वांना? चला पुढे जाऊया. दुसरा आहे यमक अलंकार. आता आपल्या जे कविता आहे अभ्यासक्रमामध्ये सर्व कविता जर तुम्ही बघितल्या तर त्या कविताच्या शेवटचे जे शब्द असतात किंवा अक्षर असतात ते सगळे जुळतात.
म्हणजे समजा पहिली ओळ आहे त्याचं शेवटचं अक्षर, दुसरी ओळ आहे त्याचं शेवटचं अक्षर, तिसरी ओळ आहे त्याचं शेवटचं अक्षर. समजा एखाद्या कडव्यामध्ये 4 ओळी असतील तर चारही ओळीच्या शेवटी एखादा शब्द किंवा एखादं अक्षर हे यमक जुळणार असतं. म्हणजेच काय, नी 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 अशा प्रकारे. तर या ठिकाणी जेव्हा एखादा अक्षर ओळीच्या शेवटी ओळीच्या शेवटी प्रत्येक ओळीच्या शेवटी जे अक्षर असतं ते दुसऱ्या ओळीत पण आलं, तिसऱ्या ओळीत पण आलं, चौथ्या ओळीत पण आलं, किंवा एखादा शब्द पहिल्या ओळीच्या शेवटी तो शब्द आहे, दुसऱ्या ओळीच्या शेवटी पण तो शब्द आहे, तिसऱ्या ओळीच्या पण शेवटी तो शब्द आहे, अशा प्रकारे जर होत असेल तर त्याला म्हणायचं यमक अलंकार. काय म्हणायचं त्याला? यमक अलंकार. कवितेच्या पहिल्या ओळीच्या शेवटी एखादे अक्षर किंवा शब्द दुसऱ्या, तिसऱ्या अथवा सर्व ओळीच्या शेवटी येत असेल तर त्या ठिकाणी तो यमक अलंकार होतो. उदाहरणार्थ, सुसंगती सदा घडो. बघा या ठिकाणी आता डो. सुजन्य वाक्य कानी पडो. बघा या ठिकाणी यमक जुळलेला आहे. त्याला इंग्लिशमध्ये रायमिंग वर्ड्स आपण म्हणतो, जसं रॅट, कॅट, मॅट, सॅट अशा प्रकारे ट सगळ्यात शेवट आला, तसं या ठिकाणी डो आणि डो. तर अशा प्रकारे ओळीच्या शेवटी येणारे शब्द किंवा अक्षर जर सारखे सारखे येत असतील तर समजून घ्यायचं तो यमक अलंकार आहे. पुढचा तिसरा जो प्रकार आहे तो आहे श्लेष अलंकार. कोणता आहे? श्लेष अलंकार. एखाद्या वाक्यात एकच शब्द जेव्हा 2 अर्थांनी वापरला जातो तेव्हा श्लेष अलंकार होतो. म्हणजे एकच शब्द पण त्याचे अर्थ वेगळे असतात. म्हणजे या ठिकाणी असा जर शब्द त्या वाक्यात येत असेल तर समजून घ्यायचं तो श्लेष अलंकार आहे. उदाहरणार्थ, शंकरास पूजले सुमनाने. शंकर म्हणजे काय? आपण शंकर देव आहे की नाही. तर या ठिकाणी शंकरास पूजले सुमनाने. आता सुमन या शब्दाचे 2 अर्थ होतात. बघा, सुमन एका स्त्रीचं सुद्धा मुलीचं सुद्धा नाव असतं, स्त्रीचं नाव असतं. त्यानंतर सुमन या शब्दाचा अर्थ पुष्प किंवा फुल असा देखील होतो, आणि सुमन म्हणजे चांगलं मन. अशा प्रकारे सुमन या शब्दाला या ठिकाणी 3 अर्थाने या ठिकाणी बघा, शंकरास पूजले सुमना, चांगल्या मनाने शंकर या देवाला आपण पूजलेलं आहे. किंवा शंकरास पूजले सुमनाने म्हणजे शंकराची पूजा करताना आपण त्या ठिकाणी पुष्पगुच्छ किंवा पुष्प वापरले. अशा प्रकारे एकच शब्द 2 अर्थाने जर वापरला जात असेल तर अशा वेळी या ठिकाणी तो श्लेष अलंकार होतो. पुढचा अलंकाराचा प्रकार आहे उपमा अलंकार. जेव्हा 2 वस्तू किंवा व्यक्तीमधील साम्य चमत्कृती पद्धतीने वर्णन केले जाते तेव्हा उपमा अलंकार होतो. म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी 2 वस्तू किंवा व्यक्तीमधील काय दाखवायचं आहे? साम्य, सारखेपणा जर चमत्कृती पद्धतीने जर दाखवला जात असेल तर समजून घ्यायचं त्या ठिकाणी तो कोणता? उपमा अलंकार आहे. उदाहरणार्थ, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. तर या ठिकाणी बघा आता, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा रंग आणि आकाशात आलेले जे काही ढग आहे त्या दोघांचं साम्य दाखवलेलं आहे. म्हणजे तो काय म्हणतात की सावळा रंग तुझा, म्हणजे तुझा जो सावळा रंग आहे तो आकाशात आलेल्या ढगासारखाच आहे. म्हणजे ढगात आलेले आकाशात जमलेले जे ढग आहे त्या ढगाचा रंग आणि एखाद्या व्यक्तीचा रंग दोघांमध्ये साम्य दाखवलेलं आहे, पण या ठिकाणी कवितेच्या रूपामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे जेव्हा 2 व्यक्तीमधील साम्य आपल्याला अशा वेगळ्या पद्धतीने दाखवला जातो तेव्हा त्याला म्हणायचं कोणता अलंकार? म्हणायचं उपमा अलंकार म्हणायचं. उपमा दिलेली असते म्हणजे या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या रंगाला आकाशामध्ये जे काही ढग आहेत त्या ढगाच्या रंगाची उपमा दिलेली आहे. त्याच्यानंतर उत्प्रेक्षा अलंकार. आता उत्प्रेक्षा अलंकार म्हणजेच काय? 2 वस्तूंची तुलना करत असताना 2 वस्तूंची तुलना केली जाते. एक वस्तू ही जणू काही दुसरी वस्तूच आहे असं त्या ठिकाणी भासवलं जातो. म्हणजे या ठिकाणी भासे, जणू, वाटे हे जे काही प्रकार आहेत, भासे, जणू, गमे असे शब्द त्या ठिकाणी वापरले जातात. म्हणजेच काय? तुलना केली जाते आणि पहिली वस्तू दुसऱ्या वस्तू सारखीच आहे, त्यामध्ये काहीच फरक नाही असं दाखवलं जातं. म्हणजे पहिली जी वस्तू आहे जणू काही ती वस्तू, पहिली वस्तू दुसरी वस्तू तीच आहे, त्याच्यात काही फरकच नाही असं भासवलं जातं. तेव्हा त्याला उत्प्रेक्षा अलंकार असं मानलं जातं. उदाहरणार्थ, हा आंबा जणू साखरच. हा आंबा जणू साखरच म्हणजे या ठिकाणी आंबा आणि साखर या दोघांना या ठिकाणी काय दाखवलेलं आहे? म्हणजे आंबा हे साखरच आहे, आंबा हे साखरच आहे, पहिली वस्तू दुसरी वस्तूच आहे असं भासवलं जाते. म्हणजे इतका गोड आहे तो. म्हणजे हा आंबा जणू साखरच म्हणजे आंब्याला साखरच त्या ठिकाणी मानण्यात आलेलं आहे. आंबा हा आंबा नसून काय आहे? साखरच आहे. म्हणजे पहिली वस्तू पहिली नसते, ती दुसरी वस्तूच असते किंवा असं म्हणलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी
भासे, गमे, जणू अशा प्रकारचे शब्द त्यामध्ये वापरले जातात. अशा प्रकारच्या अलंकाराला म्हणायचं उत्प्रेक्षा अलंकार. पुढचा आहे अपनुती अलंकार. आता अपनुती अलंकार जो आहे यामध्ये उपमेय हे उपमेय नसून ते उपमानच आहे असे वर्णन जेव्हा केले जाते तेव्हा अपनुती अलंकार होतो. म्हणजे या ठिकाणी वाक्यामध्ये आपण शिकलो ज्याची तुलना होते ज्याच्याशी होते ते उपमान आणि ज्याची तुलना होते ते उपमेय. पण या ठिकाणी काय उपमेय उपमेय नाहीच, ते उपमानच आहे असं जेव्हा भासवलं जातं तेव्हा त्याचं वर्णन केलं जातं तेव्हा त्याला समजायचं हा अपनुती अलंकार आहे. ओठ कशाचे देठची फुलत्या परिजातकाचे. म्हणजे ओठ हे ओठ नाहीच, ते पारिजातक जसं पारिजातकाचं फुल फुललेलं आहे ते फुलच आहे, ते ओठ हे ओठ नाहीच, तर ते काय आहे परिजातकाचे फुलते उमलत्या कळ्या ज्या आहेत फुलं जे आहेत ते फुलच आहेत, ते ओठ नाहीच. म्हणजे उपमेय उपमेय नाहीच, ते कोण आहे उपमानच आहे असं त्याचं वर्णन केलं जातं. अशा प्रकारे उपमेयाला उपमान न समजता ते उपमानच वर्णन केलं जातं, उपमानच समजवलं जातं तेव्हा त्या ठिकाणी अपनुती अलंकार होतो. पुढचा जो प्रकार आहे 7वा प्रकार त्याच्याकडे जाऊया आपण. 7वा प्रकार आहे रूपक अलंकार. उपमेय उपमान एक रूप आहेत, काहीच फरक नाही, दोन्ही एकदम सारखे आहेत. उपमान हे उपमेय हे उपमानच आहे, दोघांमध्ये काहीच डिफरंट नाही असे जेव्हा वर्णन केले जाते तेव्हा त्या ठिकाणी रूपक अलंकार होतो. अपनुतीमध्ये काय उपमेय उपमेय नाहीच, ते उपमानच आहे असं वर्णन केलं जातं. परंतु या ठिकाणी उपमेय आणि उपमान हे दोन्ही पण काय आहेत एकरूप आहेत, काहीच फरक नाही, जसे जुळे भाऊ आहेत असं या ठिकाणी समजवलं जातं. उदाहरणार्थ लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. म्हणजे मातीचा गोळा आणि लहान मूल काहीच फरक नाही. जसं मातीच्या गोळ्याला आकार नसतो तसं लहान बालकाला काहीच त्या ठिकाणी बुद्धी वगैरे नसते. म्हणजे लहान मूल आणि गोळा हे दोघं वेगळे नाही, ते दोन्ही एकरूप आहे, दोन्ही सारखेच आहेत असं भासवलं जातं. अशा प्रकारचं उदाहरण आलं की समजून घ्यायचं हे रूपक अलंकार आहेत, म्हणजे दोन्ही एकरूप आहेत असं भासवलं जातं किंवा वर्णन केलं जातं. पुढचा आहे व्यतिरेक अलंकार. पुढचा काय आहे व्यतिरेक अलंकार. उपमेय हे उपमानापेक्षा या ठिकाणी श्रेष्ठ दाखवलं जातं. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवलं जातं. म्हणजे अगोदरची जी गोष्ट आहे ती नंतरच्या गोष्टीपेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवलं जातं. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. उपमेय सुरुवातीचं असतं, ज्याची तुलना होते तो, म्हणजे ज्याची तुलना होते ज्याच्याशी होते त्याच्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं जर असेल तर तो व्यतिरेक अलंकार मानला जातो. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणजे या ठिकाणी उपमेय जे आहे ते उपमेय उपमानापेक्षा कसं आहे श्रेष्ठ आहे. म्हणजे या ठिकाणी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, म्हणजे या ठिकाणी उपमेय उपमानापेक्षा कसं श्रेष्ठ आहे या उदाहरणातून दाखवून दिलेलं आहे. म्हणजे तुझं नाव जे आहे अमृतापेक्षा गोड आहे असं मानलं जातं. मग जेव्हा अशा प्रकारची उदाहरणं येतात तेव्हा तो व्यतिरेक अलंकार होतो. पुढचं उदाहरण बघूया आपण. अनन्वय अलंकार. आता अनन्वय अलंकार काय सांगतो, उपमेय सारखे उपमेयच आहे. म्हणजे पहिलं जे असतं ज्याची तुलना होते त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही, त्याच्यासारखा तोच आहे. उपमेय सारखे उपमेयच आहे, दुसरं कोणीही नाही. त्याची कशाशी त्याला कशाचीच उपमा दिली जात नाही. उपमेय हे उपमानासारखेच असते, त्याला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही. अशा वेळी अनन्वय अलंकार होतो. असं जर वर्णन असेल तर त्या ठिकाणी ते अनन्वय अलंकार होतो. उदाहरणार्थ आहे ताजमहल एक जगती तो त्याच्या परी. म्हणजे जगामध्ये ताजमहल असा आहे की त्याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही. उपमेय हे उपमेय तेच आहे, उपमानासारखं त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाही, त्याला दुसरं आपण काही म्हणूच शकत नाही, कारण जगामध्ये ती एकमेव गोष्ट आहे. मग जगामध्ये एकमेव गोष्ट असते किंवा एखादी गोष्ट तीच गोष्ट आहे, त्याच्यासारखी दुसरी कोणतीच नाही. अशा वेळी अनन्वय अलंकार होतो. ताजमहल आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी. त्याच्यानंतर अतिशयोक्ती अलंकार. आता ही गोष्ट खूप आपण नेहमी म्हणतो, काय अतिशयोक्ती बोलता हो तुम्ही, म्हणजेच काय तर एखादी गोष्ट नसते ती पण ती चढून फुगून सांगितली जाते. म्हणजे एखादी गोष्ट जर थोडी घडली असेल तर तिला मीठ मिरची लावून खूप मोठ्या प्रकारात सांगितली जाते, चढून फुडून किंवा फुगून सांगितली जाते. जेव्हा अशा प्रकारे आपण एखादी गोष्ट एखादी क्रिया एखादी घटना फुगून चढून खूप सांगतो मीठ मसाला लावून, तेव्हा समजायचं अतिशयोक्ती अलंकार होतो. एखादी गोष्ट आहे त्या पेक्षा जास्त फुगवून सांगितली जाते, अशा प्रकारचं वर्णन जेव्हा असतं तेव्हा अतिशयोक्ती अलंकार
होतो. अतिशयोक्ती अलंकार. उदाहरणार्थ, वीर मराठे गरजत आले, पर्वत सारे कंपित झाले. बघा आता, म्हणजे एखादे त्या ठिकाणी सैन्य वीर मराठे जेव्हा घोड्यावर दौडत आले, तर त्या ठिकाणी जो काही पर्वत होता त्याला सुद्धा थरकाप सुटला होता, किंवा त्या ठिकाणी तो थरथर थरथर करत होता. अशा प्रकारे त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ही गोष्ट काही शक्य नाही, कारण ती निर्जीव वस्तू आहे. त्या ठिकाणी फक्त घोड्यांच्या टापामुळे त्या ठिकाणी अख्खा पर्वत काय थरथर करणार नाही. म्हणजे या ठिकाणी अतिशयोक्ती, म्हणजे जी गोष्ट आपल्या बुद्धीला पटत नाही अशा प्रकारे काही ठिकाणी वर्णन जेव्हा असतं, एखादी गोष्ट चढून फुडून सांगितलेली असते, तेव्हा त्या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार होतो. पुढे जाऊया. पुढचा 11वा प्रकार आहे स्वभावोक्ती अलंकार. वाक्यामध्ये एखादी व्यक्ती, वस्तू, स्थळाचं हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते, तेव्हा स्वभावोक्ती अलंकार होतो. म्हणजे वाक्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं वर्णन केलेलं असतं, त्याच्या स्वभावाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं असतं, वैशिष्ट्यपूर्ण त्या स्थळाचं किंवा त्या व्यक्तीचं वर्णन केलेलं असतं. अशा वेळी स्वभावोक्ती अलंकार होतो. एक उदाहरण बघूया आपण. गणपतवाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काढी, म्हणायचा अन मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या ठिकाणाचं हुबेहूब वर्णन वैशिष्ट्यपूर्ण जर असं प्रकारे केलेलं असेल, तर या ठिकाणी तो स्वभावोक्ती अलंकार होतो. पुढचं अन्योक्ती अलंकार. ज्याच्याबद्दल बोलायचे आहे त्याच्याबद्दल बोलायचेच नाही, तिसऱ्याच बद्दल आपण बोलायचं. बघा, कोणता? अन्योक्ती अलंकार. म्हणजे अन्योक्ती म्हणजे दुसऱ्याबद्दल, ज्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाहीये दुसऱ्याबद्दलच बोलायचं. म्हणजे एका व्यक्तीला बोलायचं मग लागतं तिसऱ्या व्यक्तीला. अशा प्रकारे आपण जेव्हा करतो, अन्योक्ती अलंकार होतो. उदाहरणार्थ, सरड्याची धाव कुपाटीपर्यंत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्याला बोलायचं आहे, तुझी धाव कुठपर्यंत मला माहिती, सरड्याची धाव कुपाटीपर्यंत. म्हणजे या ठिकाणी सरड्याला नाही बोलायचं आहे, एका व्यक्तीला बोलायचं आहे, त्याची कुवत आपल्याला दाखवायची असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीची मर्यादा दाखवण्यासाठी अशा प्रकारे सरड्याला न बोलता त्या व्यक्तीला आपल्याला बोलायचं, सरड्याची धाव कुपाटीपर्यंत. अशा वेळी ज्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं त्याच्याबद्दल न बोलता दुसऱ्याबद्दल बोलायचं, अर्थ मात्र त्याला लागला पाहिजे. अशा वेळी जेव्हा त्या ठिकाणी आपल्याला वर्णन केलेलं जातं, तेव्हा त्या ठिकाणी अन्योक्ती अलंकार होतो. पुढचा बघूया आपण 13वा प्रकार, चेतना गुणोक्ती अलंकार. आता यामध्ये काय असतं की निर्जीव ज्या काही वस्तू असतात, जड, अचेत किंवा निर्जीव वस्तू असतात, त्या वस्तूचं या ठिकाणी ते सजीव आहेत असं त्या ठिकाणी वर्णन केलं जातं. म्हणजे निर्जीव, जड किंवा अचेतन वस्तू ज्या असतात, अशा वस्तूंचं वर्णन त्या सजीव आहेत असं समजून त्यांचं वर्णन केलेलं असतं, तेव्हा त्या ठिकाणी चेतना गुणोक्ती अलंकार होतो. उदाहरणार्थ, चांदणे टिपुर टिपुर रान टिपुर टिपुर गात होते. वास्तविक पाहता चांदणे ही निर्जीव वस्तू आहे, पण तो निर्जीव वस्तू गात होते. म्हणजे ते गाणं कोण गाऊ शकतं? फक्त सजीव गाऊ शकतात. पण या ठिकाणी निर्जीव वस्तू सुद्धा त्या ठिकाणी गाणं गात आहेत. चांदणे लुकलुक करतात म्हणजे गाणं गात आहेत असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर अशा प्रकारे जेव्हा जड, निर्जीव किंवा अचेतन वस्तू सजीवासारखं ते कृती करत आहेत असं भासवलं जातं किंवा असं वर्णन केलं जातं, तेव्हा त्या ठिकाणी तो चेतना गुणोक्ती अलंकार होतो. पुढचं 14वा दृष्टांत अलंकार. म्हणजे एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी आपण दाखले देतो किंवा उदाहरण देतो, त्यावेळी असं जर वर्णन असेल तर त्या वर्णनाच्या वेळी त्या वाक्याला किंवा त्या वाक्यामध्ये दृष्टांत अलंकार होतो. एखाद्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी उदाहरण किंवा दाखले दिले जातात. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तर या ठिकाणी म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा, दृष्टांत. म्हणजे आपल्याला म्हटलेलं आहे की एखादी गोष्ट करायची. आता हे उदाहरण कसं दिलंय? लहानपण देवा देगा, म्हणजे देवाजवळ नम्रता मागा, लहान होऊन पेढे खावे, लहान होऊन मुंगी होऊन साखर खावी, किंवा मोठं होऊन हत्तीसारखं मोठं होऊन लाकडं फोडू नये. म्हणजे मोठेपण घेतलं तर दुःख ओढवलं जातं. म्हणून या ठिकाणी आपण दृष्टांत दिलेला आहे. म्हणजेच काय, एखादी गोष्ट तुम्हाला पटवून द्यायची की बाबा असं नाही, असं केलं पाहिजे, असं केल्यामुळं असं होतं, हे की नाही. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की बाबा तुला जर सुख मिळवायचं असेल, मजा करायची असेल, जर तुम्हाला नम्र व्हायचं असेल तर नम्र झाल्यामुळं काय फायदा होतो. म्हणजे मुंगी काय करते? लहान आहे, सगळ्यात लहान प्राणी मुंगी मानला जातो, आहे की नाही. म्हणजे डोळ्याने दिसणारा. तसं तर अतिसूक्ष्म प्राणी आंबिमा मानला जातो, परंतु डोळ्याने दिसणारा मुंगी लहान होते, साखर खाते, आणि हत्ती मोठं होऊन लाकडं फोडतो. अशा प्रकारे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. म्हणजे या ठिकाणी
पटवून द्यायचं आहे की आपण असं केलं पाहिजे, असं केल्यामुळे असं होतं. तर या ठिकाणी हे पटवून देण्यासाठी आपण दृष्टांत देतो. म्हणजे एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी दाखले दिले जातात, उदाहरणं दिले जातात. तर या ठिकाणी मुंगीचं उदाहरण दिलेलं आहे. मुंगी लहान होऊन त्या ठिकाणी ती मज्जा करते आणि हत्ती जो असतो तो त्या ठिकाणी काय करतो, त्याला ओझं कामच करावं लागतं. तर अशा प्रकारे गोष्ट पटवून देण्यासाठी उदाहरण दाखले दिले जातात. पुढे शेवटचं अर्थांतरन्यास अलंकार. सामान्य उदाहरणाच्या समर्थनात म्हणजे एखादा सिद्धांत तुम्हाला पटवून द्यायचा आहे, त्याच्यासाठी दुसरी एखादी गोष्ट उदाहरण दिलं जातं. सामान्य उदाहरणाच्या समर्थनात विशेष उदाहरण दिली जातात आणि ती गोष्ट पटवून दिली जाते. अशा वेळी अर्थांतरन्यास अलंकार होतो. म्हणजे एखादा सामान्य सिद्धांत, सामान्य गोष्ट पटवून द्यायची आहे, त्याच्यासाठी विशेष उदाहरणं दिली जातात आणि ती पहिली जी गोष्ट तुम्ही सांगितली आहे ती दुसऱ्या उदाहरण देऊन तुम्हाला पटवून दिली जातात, तेव्हा अर्थांतरन्यास होतो. आता याचं बघा, बोध खलास न रुचे अहिमुख दुग्ध होय गरल. म्हणजेच एखादा गेलेला व्यक्ती असतो किंवा आपण त्याला म्हणूया एखादा वाईट माणूस असेल, तुम्ही त्याला त्याच्यावर किती उपचार करा, त्याला किती चांगले संदेश द्या, त्याला किती चांगलं ज्ञान द्या, त्याला त्याचा काहीही फायदा होत नाही. म्हणजे जसं एखाद्या सापाला तुम्ही सापाला दूध जरी पाजलं तर त्याचं रूपांतर विषामध्येच होतं. तर या ठिकाणी हे पटवून द्यायचं म्हणजे एखाद्या चांगल्या व्यक्तीला तुम्ही किती चांगले उपदेश करा, वाईट व्यक्तीला त्याचा काहीच परिणाम होत नाही. हे तुम्हाला पटवून देण्यासाठी या ठिकाणी खाली एक उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे वरचं उदाहरण पटवून देण्यासाठी एखाद्या वाईट व्यक्तीला, एखाद्या गेलेल्या व्यक्तीला किती चांगले उपदेश करा, त्याचा काहीच फायदा होत नाही. म्हणजेच काय, सापाला तुम्ही दूध जरी पाजलं तर त्याचं विषच बनतं. तसं ते पटवून देण्यासाठी श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ. म्हणजे मग उदाहरण दिलं जातं काय, की कुत्र्याचं शेपूट 12ही महिने तुम्ही बाटलीत घालून ठेवा, जोपर्यंत ते बाटलीत आहे तोपर्यंत सरळ राहील, जसं बाटलीतून काढलं पुन्हा ते वाकडंच होईल. अशा प्रकारे या ठिकाणी वरचं उदाहरण पटवून देण्यासाठी या ठिकाणी विशेष उदाहरण दिलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी आपण जे काही अलंकार आहेत आणि त्याचे 15 प्रकार आहेत ते बघितलेले आहेत. प्रकार थोडे जास्त आहेत, परंतु एकदा डोळ्याखालून घाला आणि त्याचे उदाहरणावरून ते लक्षात येऊन जाईल. त्याच्यासाठी थोडा सराव करायचा, काही उदाहरणं घ्यायचे आणि मग त्या उदाहरणातून आपण अर्थ लावून त्याचा जो काही प्रकार आहे आपण ओळखू शकतो. 1-2 वेळा जर तुम्ही व्यवस्थित जर वाचलं तर नक्की या ठिकाणी अलंकार हा जो काही टॉपिक आहे तो तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, नक्की समजून जाईल. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.